नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. कालच मी गावाला येऊन पोचलो आहे. आत्ता आम्ही बसलो पपईच्या बागेत. हे बघा, भरपूर पपई लागलेले आहेत. आता एक 15 दिवसात तयार होतील. आणि इकडं पुढे आपले फार्म हाऊसचं काम पण चालू आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे फार्म हाऊसचं आपलं काम पण चालू आहे. आणि इकडं अख्खी पपईची बाग आहेत. तुम्हाला थांबा मी वरून दाखवतो जरा. आपलं फार्म हाऊस बनतं आहे. आत्ता काम चालू आहे, त्यामुळे आवाज वगैरे येत असेल तुम्हाला. आपण आतमध्ये जाऊ. काम वगैरे चालू आहेत. काम चालू आहेत. इकडं बेडरूम वगैरे आहेत. इकडे एक बेडरूम, इकडे एक बेडरूम आणि इकडे किचन आहे. आपण वरती जाणार आहोत. आपण आता वरती चाललोय. वरनं तुम्हाला कसा नजारा दिसतोय ते दाखवतो. हे आपली पपईची बाग आहे. एवढंपर्यंत शेत तर तिकडंपर्यंत आहे. परत तिकडे डाळिंबाची झाडं वगैरे आहेत, ते पण तुम्हाला दाखवेन नक्कीच. पुढे बघत राहा. आणि हे बघू शकता पपईचं बाग केवढं भारी दिसतंय. बाग गावाला चालू, त्यामुळे गावात सुद्धा गेलो नाही मी. आता गावात चाललो आहे आम्ही. चला मग गावात जाऊन जरा बघू काय काय गावात काय चेंजेस झाले. आता आपण गावात आलोय. बघू शकता इथनं आमचं गाव. हे आमचं गाव आहे. आणि म्हातारे बितारे बसलेले असते जरा. मित्रांनो, फार्म हाऊसचं काम चालू होतं आणि 2 पोती लागत होती सिमेंट घेऊन आलो जरा गावात जाऊन. हे सावकाश. मित्रांनो, जत्रेचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर हा मंदिर तुम्हाला माहीत असेल. आणि हे आपले नंदी कोल्हट कॉलेज बघ. मित्रांनो, रानाकडे चाललेलो. आता पाऊस यायला लागले, काय होते काय माहिती आता. मित्रांनो, आता आपण आलो कलिंगडच्या शेतात. आता इकडे कलिंगड लावलेत पण बघा केवढे मोठे मोठे झाले ते. I'm going with you and I will get to the other side. Sinking in, I know this feels right. 1-2 ते कागद निघलेत, ते पण नीट करायचेत. त्यामुळे शेतात आलो जरा. बघू शकता इकडं अख्खं कलिंगडचं झाड. आपलं काय कलिंगडचं शेत आहे, बघू शकता. मित्रांनो बघा, असं फाटलेलं सगळं नीट करायला लागतं. रोजच्या रोज लक्ष द्यायला लागतं. तेव्हा कुठं शेती होती. फाटलं बघा, त्याला एक नीट करायचं आहे. हे अख्खं सगळं वाटच लागली. आता हे सगळं रोप त्यात टाकून मग माती टाकायला लागणार ह्याच्यावर. पण माती टाकून घेतलं मस्तपैकी. आता कुठं बघत जायचं कुठं फाटले का. असं छोटं फाटतं आधी असं, मग ते अजून वारा लागली की अजून जरा जास्त फाटतं. मित्रांनो, हे रानातच असते बघा. केवढी कुठे शेतीतनं गाडी घालायला लागते. फुल ऑफ रायडिंग होती. आणि इकडे विहीर आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो विहीर कशी. पाणी असेल ना, आता पाणी आहे. पाऊस आला तर जरा थांबा तुम्हाला दाखवतो विहीर. हे बघा विहिरीला पाणी आहे भरपूर मनातच. मित्रांनो, इकडं आता कांदा लावलेत. कांद्याला पाणी द्यायचं चालू आहे. म्हणजे बिया पेरल्यात, ते आता उगवतील थोड्या दिवसांनी. 1-2-3 दिवसातच उगवते ते. जास्त टाईम नाही लागत त्यांना. तिकडे सगळं पाणी सोडले. इकडं आता पाणी सोडायचं अजून थोडंसं राहिले. मित्रांनो, जरा शेतात येऊन जरा झोपले, जरा आराम करतो. मस्तपैकी झाडाखाली झोपले. कडुलिंबाच्या मित्रांनो, पपईच्या प्लॉटला जरा औषध मारायचं होतं. पंप घेऊन चाललो आहे तिकडं. आता तिकडं जाऊन औषध मारायचं आहे. तर चला औषध मारू. आकडा टाकायचं आहे, आजच टाकतो काय असं. तर दूध प्याले, दूध केले दूध. तर भावाने औषध मारायला चालू केले. मी दाखवतो तुम्हाला.
मित्रांनो हा खालचा प्लॉट संपला, आता वरचा प्लॉट मारायचा आहे. तेवढं मारून घेतलं म्हणून जरा संपल. हे कामगार आहे आमचं. कोथिंबीर पण लावले बघा, ते पण उगवते हळूहळू. इकडे लावले यार. मित्रांनो आपले विलेज ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा. अजून खूप व्हिडिओ येणार आहेत आपल्या शेतातले वगैरे, ते लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो भाव मारतोय औषध. मी आता इथे बसलोय पपईच्या झाडाखाली. ह्या झाडाला बघा किती लागलं तर बघा, इथून जे स्टार्ट झाले वरनं बघा इथंपर्यंत येते. अख्खं झाडाला पपई आहेत, म्हणजे भरपूर. म्हणजे हे तर काहीच नाही, आतमध्ये तर लय मोठे मोठे आहेत. म्हणजे अख्खं पूर्ण झाडाला लागलेले आहेत असे पण आतमध्ये काय काय. मी बसलो, आता पाऊस यायला लागला, हळूहळू यायला लागले जरा. बघा इथं पाणी वगैरे पडायला लागले, पाऊस यायला लागला. लयच मोठा आला, मला वाटलं पार्क. मित्रांनो पाऊस खूप पडायला लागला, लय भरपूर पाऊस आहे. भरपूर पाऊस आहे, त्यामुळे आतमध्ये येऊन बसलो आम्ही. बहुत थोड्या वेळाने बाहेर निघलो. कारण पावसाच्या घरी चाललोय, चप्पलच्या हातात बघा इथं आलो. इथनं हालत बघा चप्पलचे काय झालेत, कसरायला लागलेत पाय. मस्त पावसाचं भारी वाटतं इकडं गावाकडं. चला मित्रांनो आपला आजचा ब्लॉग संपलेला आहे. भेटू उद्या. बाय बाय.